नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. तर मैत्रिणींनो, सगळ्यांना वाटतं आपला दिवा 24 तास चालावा, तर त्यासाठी मी काही ट्रिक सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, तरच तुम्हाला समजेल. तर आपण इथे काय केले आहे, एक दिवा छान असा घासून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता एक वात करणार आहे. आपण लंबी वात घ्यायची आहे, जेणेकरून ती खूप वेळ जळती आणि 24 तास आपल्याला पाहायचे काम पडणार नाही. आता बऱ्याच जणांना वाटतं की दिवा अखंड असला की घरामध्ये लक्ष्मी टिकते, घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते, पैसा अडका येतो. त्यासाठी बरेच जण 24 तास दिवा चालू ठेवतात. तर मी इथे लंबी वात करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर आपण त्या वातीला दुधाने करून घेतलेली आहे, जेणेकरून ती वात तुटणार नाही आणि छान राहील अशी. तर मी वात करून घेतलेली आहे आणि आता आपण ती वात दिव्यामध्ये टाकणार आहोत. दिव्यामध्ये ती वात टाकणार आहोत आपण. आणि त्यानंतर मी आता एक ट्रिक वापरणार आहे. ती ट्रिक कोणती आहे तर तुम्हाला समोर पाहायला भेटणारच आहे. त्या पहिले आपण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मी इथे वात टाकून घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये एक वस्तू टाकणार आहोत, ती म्हणजे तर त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेणार आहोत साईडनी. तुम्ही पाहू शकता, मी इथे आता तांदूळ घेणार आहे आणि ते साईडनी टाकणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता मी वात टाकलेली आहे. आता मी त्याच्या तांदूळ टाकले तरी ते पूर्ण गच्च भरून दिवा टाकायचे नाही, अर्धेच टाकायचे आहे. आणि त्याच्यामध्ये जर कापूर असेल तर कापूर टाकू शकता, जर नसेल तर नाही टाकले तरीही चालेल. आता आपण इथे तांदूळ पूर्णपणे टाकून घेतलेले आहेत. आता तुमच्याकडे जर तूप असेल तर तूप टाका, तेल असेल तर तेल टाका. इथे माझ्याकडे तेलच आहे, त्यामुळे मी इथे तेल टाकून घेत आहे. तुम्ही पाहू शकता, मी इथे आता 1 चमचा तेल टाकून 1 पळी तेल टाकले आहे. जास्त तेलसुद्धा टाकायचे काम पडणार नाही. आपण तांदूळ टाकले की 24 तास दिवा नक्की चालणार आहे. आपण त्यानंतर इथे दिवा लावून घेणार आहोत. मी वात थोडी कमीच ठेवली, जेणेकरून दिवा खूप वेळ चालला पाहिजे. पाहू शकता तुम्ही. तर मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून, कुठून पाहता हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला तर